नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मार्च महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 8वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रमोद सावंत। प्रमोद सावंत यांची नुकतीच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं 17 मार्च 2019 रोजी निधन झालेलं आहे आणि त्यांच्या जागी आता प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। इमेजमध्ये बघा, हे आहेत प्रमोद सावंत यांची नियुक्ती गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी केलेली आहे। मॅपमध्ये बघा, हा आहे गोवा। गोव्याची राजधानी आहे पणजी। गोव्याचे सध्याचे राज्यपाल आहेत मृदुला सिन्हा आणि गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, अफाइंडेक्स 19 ही इंडिया आफ्रिका जॉईंट फील्ड ट्रेनिंग एक्झरसाइज खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे। अफाइंडेक्स 19 ही इंडिया व आफ्रिकेतील 10 देश आहेत, आफ्रिकेतील 10 देशांची जॉईंट फील्ड ट्रेनिंग एक्झरसाइज जी आहे ती नुकतीच 18 मार्च ते 27 मार्च 2019 या कालावधीमध्ये पुणे या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, चौथी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा नुकतीच खालीलपैकी कोठे संपन्न झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नैरोबी। नैरोबी ही जी आहे ती पूर्व आफ्रिका देश केनिया याची राजधानी असून या नैरोबीमध्ये चौथी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा नुकतीच 11 मार्च ते 15 मार्च 2019 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे। हे जे संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा आहे ही पर्यावरणासंबंधित निर्णय घेणारी जगातील एक सर्वोच्च अशी संस्था आहे आणि हिची चौथी सभा नुकतीच नैरोबी येथे संपन्न झालेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नैरोबी। नेक्स्ट, 2019चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेद राही। इमेजमध्ये बघा, हे आहेत वेद राही, एक फिल्म डायरेक्टर आणि नॉव्हेलिस्ट आहेत हे, आणि यांना नुकताच 2019चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळालेला आहे। हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मराठी कवी आहेत विवा शिरवाडकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी विवा शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं आणि यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो। कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिकच्या माध्यमातून हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो आणि 2019चा जो आहे तो वेद राही यांना जाहीर झालेला आहे। याचं स्वरूप 1 लाख रुपये, एक स्मृतिचिन्ह व एक प्रशस्तीपत्र असं आहे। पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2018 ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रघुराम राजन। RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना नुकतंच यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2018 ने सन्मानित करण्यात आलेला आहे। हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राष्ट्रीय एकता, लोकशाही, सामाजिक व आर्थिक विकास या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो आणि 2018चा जो आहे तो नुकताच रघुराम राजन यांना देण्यात आलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रघुराम राजन। आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 मार्च। नुकताच 14 मार्च हा दिवस विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली हा दिवस दरवर्षी 14 मार्च हाच दिवस विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात येत नाही, तर दरवर्षी मार्च महिन्यामधला दुसरा गुरुवार हा विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षीचा मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार हा 14 मार्च या दिवशी आला होता, त्यामुळे 14 मार्च हा यावर्षी विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 14 मार्च। आणि यावर्षीच्या या विश्व किडनी दिवसाची थीम होती किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन अँड एव्हरीवेअर। आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW ला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? प्रश्न पुन्हा एकदा, WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेबला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? पर्याय 25, 30, 40 आणि 50। याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। सोबत तुम्हाला जर माहिती असेल की या WWWचा शोध कोणी लावला तर तेही तुम्ही खाली नमूद करा।